तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार तालुका आणि सुलतानपूर परिसरात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। या विरोधात रिपब्लिकन सेना युवा जिल्हा प्रमुख नागवंशी संघपाल कचरू पनाड यांनी राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे दाद मागितली आहे। निवेदनाची प्रत महावितरणच्या सुलतानपूर येथील कनिष्ठ अभियंत्यांनाही देण्यात आली असून स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे। सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱ्यांच्या वतीने स्मार्ट मीटर बसवणे तसा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र हा ठराव झाल्यानंतरही महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। तसेच स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली जात असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप संघपाल पनाड यांनी केला आहे। या प्रकरणाची दखल घेऊन स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही देण्यात येणार असल्याची माहिती संघपाल पनाड यांनी दिली। एकंदरीत लोणार सुलतानपूर परिसरातील स्मार्ट मीटरचा मुद्दा आता चांगला तापला असून नागरिक आणि महावितरण प्रशासन यांच्यातील संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे। या निवेदनावर प्रशासन काय भूमिका घेते आणि आंदोलनाची पुढील दिशा काय ठरते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। नमस्कार, मी नागवंशी संघपाल पनाड, जिल्हा प्रमुख रिपब्लिकन सेना। काल ऊर्जा मंत्र्यांना निवेदन देण्यात आले। आमची मागणी अशी आहे की सरकारच्या माध्यमातून जे स्मार्ट मीटरचं धोरण त्या ठिकाणी अदानी अंबानीच्या घशामध्ये हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र नेऊन घालण्याचं जे काही घाट आहे त्या ठिकाणी एकीकडे जर आपण बघितलं, तिथला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शेतमजूर असेल, तो मेटाकुटीस आलेला आहे। त्या ठिकाणी शेतमालाला भाव नाही आणि यांचं स्मार्ट मीटरच्या माध्यमातून देशाच्या पोशिंद्याला, सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी देशोधडीला लावण्याचं काम या ठिकाणी या फडणवीस सरकारचं या ठिकाणी आहे। हा डाव आम्ही त्या ठिकाणी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। या माध्यमातून मी या सरकारला या ठिकाणी इशारा देतो की स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी, अन्यथा या ठिकाणी उग्र स्वरूपाचे जन आंदोलन करण्यात येईल। धन्यवाद।